मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ते 11 जानेवारी दरम्यान सप महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात 5व्या मिती पर्यावरण लघुपट व माहितीपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 तारखेला संध्याकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन युवा अभिनेता आरोह वेलणकर याच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये एकूण 19 लघुपट आणि 24 माहितीपटांचा समावेश आहे, अशी माहिती मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी आमचा जे महोत्सव असतो हा लघु चित्रफितींचा, त्याला विषय नसतो, पण यावर्षी आम्ही मुद्दाम पर्यावरण असा विषय दिल्यामुळे अनेकांना त्या विषयावरची फिल्म करावी लागली आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला फेस्टिवलमध्ये दिसेल. तर अनेक लोक जे दरवर्षी आमच्याकडे फिल्म्स पाठवतात त्यांची त्या विषयातली नसल्यामुळे त्यांनी ती केली. त्या एका अर्थाने या विषयातल्या लोकांनी अभ्यास करावा आणि आम्ही वर्षभर काही ना काही याच्या कार्यशाळाही घेत असतो. त्यातनंही अनेक जणांना प्रेरणा मिळते आणि त्या त्यांच्या फिल्म्स इथं पाठवतात आणि मग त्याचं प्रदर्शन आमच्या इथं होतं. मिलिंद लेले, मिती फिल्म सोसायटीचा अध्यक्ष आहे. यावर्षी आमचा 5वा शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतो आहे आणि 9, 10, 11 जानेवारी या 3 तारखांना तो शिप्र मंडळीच्या SP कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये होणार आहे. यात जगातल्या 14 देशातून आणि देशभरातल्या सगळ्या राज्यातून पर्यावरण विषयक शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज आलेल्या आहेत. त्याचं प्रदर्शन होईल. त्याचबरोबर मास्टर क्लासेस होतील. एक ऑस्लो नावाची यावर्षी एका सायबेरियन कुत्र्यावरची फिल्म इफीच्या शॉर्ट फिल्म सेक्शनमध्ये सिलेक्ट झाली होती. तिचं पुण्यातलं पहिलं प्रदर्शन या फेस्टिवलमध्ये होईल. योगेश सोमणांचा दिग्दर्शन आणि लेखनावरचा मास्टर क्लास होईल. तिच्या उद्घाटनाला आरोह वेलणकर प्रसिद्ध अभिनेते ते उद्घाटनाला असतील आणि बक्षीस समारंभाला प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी असतील.